आपण वी लर्न इंग्लिश पार्ट 47. किती आहे भागा? 47. आता बघा, जोपर्यंत आपण वी लर्नचे सर्व भाग घेत नाही तोपर्यंत आपल्याला इंग्रजी चांगल्या प्रकारे येणार नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, लक्षपूर्वक बघायचं आहे. कमेंट बघा इकडे, इथे लक्ष द्या. डोंट स्पीक सिट डाऊन. बघा इथं पहिला आजचं वाक्य आहे, दीज आर माय ड्राय क्लोथ्स. आता बघा, दीज म्हणजे काय रे? हे आणि ड्राय म्हणजे ड्राय म्हणजे काय? वेट म्हणजे व्हेरी गुड. इकडे बघा. आता बघा, दीज आर माय ड्राय क्लोथ्स. बघा, हे माझे कोरडे कपडे आहेत. आता बघा, दीज म्हणजे हे आणि ड्राय म्हणजे कोरडे. बघा, त्या ठिकाणी तुम्हाला शब्दाचा अर्थ पण लिहून दिलेला आहे. आता पुढे पहा, दीज आर माय वेट क्लोथ्स. म्हणा, हे माझे ओले कपडे आहेत. What is this? This is water. This is a water. This is a water bottle. जेव्हा या बॉटल मधलं पाणी माझ्या कपड्यावर पडेल असं बघा. आता आपण इकडे पहा, लक्ष द्या इकडे. आता हे पाणी पडलं माझ्या कपड्यावर, तर हे काय झालं? ओलं झालं का? म्हणजे जेव्हा आपण पाण्याने भिजलेला कपडा असते तेव्हा त्याला आपण ओला कपडा म्हणतो. म्हणजे त्याला काय म्हणायचं? ओला कपडा. वेट, WET. वेट म्हणजे काय मुलांनो? ओला. आणि ड्राय म्हणजे कोरडा. बघा, आता पुढचं पहा, दिस इज अ व्हेरी बिग सी. म्हणा, व्हेरी बिग म्हणजे खूप मोठा समुद्र. व्हेरी बिग म्हणजे काय रे? एवढं लक्षात ठेवा की सी म्हणजे समुद्र. म्हणा, हा खूप मोठा समुद्र आहे. इथं क्लोथ म्हणजे कपडे आणि वेट म्हणजे ओले. हे लक्षात. आणि पहा, SEAC म्हणजे समुद्र. या स्पेलिंग तुम्हाला पाठ करायच्या. एवढे शब्द पाठ करा, तुम्हाला एवढे वाक्य आपोआप येतील. पुढे बघा, पुट ऑन युअर शूज. शूज म्हणजे काय रे? हे पहा, माझे बूट बघा. दिसत तुम्हाला बूट? पुट ऑन म्हणजे घालणे. पुट ऑन म्हणजे काय रे? हा, म्हणा, पुट ऑन युअर शूज. तुमचे बूट घाला. पुढे आता पहा, मी विचारतो, झालं काय? आता पुट ऑन युअर साडी. म्हणा, SAREE. म्हणा, साडी म्हणजे साडी. तुम्हाला वाटतं सर साडी म्हणल्यावर SADI असं येईल का? नाही. पहा, त्याची इंग्रजीमध्ये स्पेलिंग आहे SAREE, सारी. पण त्याला आपण मराठी भाषेत काय म्हणतो? साडी. हे लक्षात ठेवा. कसं आहे, तुम्हाला सर सांगितलं तुम्ही DI चे नाव D. तुम्हाला साडीसाठी SAREE हा शब्द आहे, लक्षात ठेवा. आता बघा, पुट ऑन युअर साडी. तुमची साडी घाला किंवा साडी घाला असं म्हणलं तरी चालतंय. अविषय लिसन केअरफुली. इकडे आता बघा, पुट ऑन युअर शर्ट. तुमचा शर्ट घाला. दिस इज माय शर्ट. हे माझे शर्ट आहे. पुढे काय बोलू बेटा? हे माझे शर्ट आहे. व्हेरी नाईस. सिट डाऊन. व्हेरी नाईस. पुढे पहा, पुट ऑन युअर बँगल्स. बघा, आता बांगड्या कोण आता? हा, एक काम कर, हे काढ बांगड्या काढ. आता पहा, काढ लवकर. पहा आता बघा, आपल्याला कृती करायची या ठिकाणी. इथं बघ, ह्या काय रे? काय ते? बँगल्स. बघा, पुट ऑन युअर बँगल्स.
आहे का कॅप टोपी टोपी बरोबर नाही बघा इकडे बघा इकडे खाली म्हणजे पहा तुम्ही टोपी आता टोपी नाही पण मी असं एक उदाहरण सांगतो ही टोपी आहे समजा काय टोपी बघा पुट ऑन युअर कॅप तुमची टोपी घाला किंवा टोपी घाला असं म्हणलं तरी चालेल आता पहा पुढचं घ्या पुट ऑन युअर पॅन्ट तुमची पॅन्ट घाला पुट ऑन युअर पॅन्ट तुमची पॅन्ट घाला अशा प्रकारे तुम्हाला कोणती एखादी वस्तू किंवा एखादा कपडा असेल आपल्या वस्तू असतात ना शर्ट असो पॅन्ट असो जम्पर असो आहे का नाही बनियन असो काय पण तुम्ही कपडे घालता कपडे कपडे बुट आता इयरिंग म्हणजे काय बघा आता पुट ऑन युअर इयरिंग्स इयरिंग सेट वाले छोटे छोटे याला काय म्हणतो पण इयरिंग म्हणजे कानाच्या हा व्हेरी गुड कानाच्या रिंग म्हणजे काय रिंग म्हणजे काय रिंग होतं बघा म्हणजे अशा प्रकारे आपण ज्या ज्या वस्तू आहेत ना हे बघ छोटे आपण ज्या ज्या वस्तू वापरतो ज्या आपण परिधान करतो परिधान करणे म्हणजे घालणे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला पुट ऑन वापरायचं आहे का वापरायचं आहे सर्व